नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय. सो जो पण नंबर दिलाय तो कॉम्प्लेक्स नंबरच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. नंबर काय आहे, √2 इंटू ब्रॅकेट cos 7π/4 प्लस आय साइन 7π/4. अशा फॉर्मॅट मध्ये नंबर दिसतोय म्हणजे काय, हा कॉम्प्लेक्स नंबरच आहे पण त्याचा पोलर फॉर्म दिसतोय. सो पोलर फॉर्म मध्ये दिलेला नंबर आपण स्टँडर्ड कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये सुद्धा आणू शकतो, कारण तिथे थीटा काय आहे तो आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर हा जो मल्टिप्लायर आहे तो काय असणार आहे, मॉड्युलस असणार आहे. त्यामुळे मॉड्युलसची व्हॅल्यू काय ती कळते आणि आर्ग्युमेंट इथे थीटा किती आहे तेही तिथे दिसतंय. तर ह्या दोन्हीवरून आपण त्याला x प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये आणू शकतो. त्यासाठी cos 7π/4 आणि sin 7π/4 हे किती आहेत याच्या जर व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता आल्या तर त्या आपण तिथे सबस्टिट्यूट करून त्याचा आन्सर काढू शकतो. सो गिव्हन दॅट z इज इक्वल टू √2 इंटू cos 7π/4 हा पोलर फॉर्म आहे त्या x प्लस आय वायचा, i sin 7π/4. सो आपल्याला फक्त हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग ते सगळं रिअरेंज केलं की आपल्याला x प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये येणारच आहे. फक्त आता आपल्याला sin 7π/4 cos 7π/4 ची व्हॅल्यू काय येते तेवढी काढायची. आता पुन्हा तेच की ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यामुळे त्याची काय व्हॅल्यू येईल हे आता आपल्याला बघावं लागेल. कारण सिंपल sin π/4 किंवा cos π/4 म्हणजे 45 डिग्री त्या दोघांची व्हॅल्यू सेम आहेत 1/√2. पण कोणाची पॉझिटिव्ह आहे कोणाची निगेटिव्ह आहे कशावरून ठरेल, ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यावरून ठरेल. आता 7π/4 म्हणजे किती होणार आहे, किती कुठपर्यंत जाणार आणि कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे तो थोडासा आपल्याला आधी त्याचा विचार करायला लागेल. इथे या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतो, π/4 असतो. सो आपण असं मल्टिप्लाय करत जाऊया. सो 1π/4 हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. त्याच्यानंतर म्हणजे 45 डिग्री ना, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं की 90 डिग्री होणार. सो दिस इज 2π/4. मग ह्या थर्ड क्वाड्रंट मध्ये 45 ला हा 3π/4 होईल. हा थोडा तुम्हाला विचार करावा लागेल कारण त्याची साइन पण महत्त्वाची आहे ना, तो जो नंबर आहे त्याची. त्याच्यानंतर 3/4 नंतर एकदा 45 अजून घेतला की 180 डिग्री होतं. सो 4π/4 मध्ये 4 कॅन्सल झाले म्हणजे पाय झालं ना, म्हणजे 180 डिग्री. सो दिस इज 4π/4. त्याच्यानंतर अजून एकदा 45 इथे आणलं थर्ड क्वाड्रंट मध्ये की 5π/4 अँड इथे 270 ला गेलं की 6π/4. सो 6π/4 नंतर अजून एक π/4 पुढे जाणार, 7π/4 आहे. सो अजून 45 डिग्री इथे गेलं की इथे 7π/4. सो 7π/4 इज 270 डिग्री नंतर प्लस 45 झाल्यानंतर 7π/4 होते म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातोय. सो हियर 7π/4 हा जो अँगल आहे तो काय आहे की 270 डिग्री प्लस 45 डिग्री किंवा याच्या रेडियन मध्ये म्हणायचं झालं तर 6π/4 प्लस π/4 असा तो अँगल आहे 7π/4 हा. आता हा अँगल जातो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आता कॉस काय असतो आणि साइन काय असतं त्याचं बघायचं. कारण जनरल π/4 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन ची व्हॅल्यू 1/√2 अँड कॉस ची व्हॅल्यू 1/√2. दोन्ही सेम व्हॅल्यूज आहेत. फक्त आता त्यांच्या साइन्स काय आहेत त्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये तो लाय होतोय त्याच्यावरून आपल्याला ते ठरवावं लागेल. सो दिस इज फोर्थ क्वाड्रंट. we are 7π/4 lie on fourth quadrant. Therefore cos 7π/4 is equal. आता त्याची साइन बघायची. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं इथे ऑल पॉझिटिव्ह असतात, इथे साइन पॉझिटिव्ह असतात, साइन आणि कोसेक. आता इथे टॅन पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. कॉस पॉझिटिव्ह आहे इथे म्हणजे साइन निगेटिव्ह असणार आहे, फक्त कॉस आणि सेक या टर्म पॉझिटिव्ह असणार आहे. सो हे सगळं लक्षात ठेवा कारण इथे आपल्याला व्हॅल्यूज काढताना ते लागणार आहे. सो फोर्थ क्वाड्रंट मध्ये ना 7π/4 दोन्हींचे अँगल सेम आहेत. सो cos π/4 चे काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सो 1/√2 हे त्याचा आन्सर आहे, 1/√2. अँड साइन काय फोर्थ क्वाड्रंट मध्ये, सो sin 7π/4 इज इक्वल साइन इथे निगेटिव्ह असतं, साइन रेशोची व्हॅल्यू निगेटिव्ह. सो -1/√2. तर आपल्याला 7π/4 हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे जेव्हा असं पोलर फॉर्म मध्ये देतात तेव्हा हा जो थीटा आहे तो थीटा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते तुम्हाला आधी बघावं लागतं. तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते लक्षात आलं की मग त्याच्या व्हॅल्यूज इथे फाइंड आउट करायच्या. म्हटलं तसं 0 to 90 ह्या व्हॅल्यूज तुमच्या आतापर्यंत सगळे पाठ झालेले असतील.
नसतील पाठ झाले तर तो ट्रिग्नोमेट्रीची प्लेलिस्ट बघा आणि ती सगळी डिटेल अभ्यास करा तिचा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. सो हे 1/√2 झालं, हे -1/√2 आणि हा काय रिअल नंबरच आहे, त्यामुळे आपण हे सगळं आता व्हॅल्यूज लिहूया ह्याच्या. सो देअरफॉर z = √2 इंटू ब्रॅकेट याची व्हॅल्यू आली 1/√2 प्लस व्हॅल्यू आली याची आली मायनस, सो -i 1/√2. आता हे सगळं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दिसतंय, त्याला आपण थोडं अजून सिम्प्लिफाय करूया म्हणजे x + iy च्या फॉर्म मध्ये ते दिसतं. सो विच इज इक्वल टू √2 इंटू अपॉन ह्या दोघांचा कॉमन i बघा √2, त्यामुळे ते √2 आपण बाहेर घेतो, तर √2 अपॉन √2 1 - i असं आलं, पण हे कॅन्सल झालं. देअरफॉर z इज इक्वल टू 1 - i आणि हा x + iy च्या फॉर्म मध्ये आहे. सो दिस इज युअर आन्सर. त्यामुळे आपण असा x + iy च्या फॉर्म मध्ये त्या नंबरला कन्वर्ट केले. सो असं पोलर फॉर्म मध्ये आलं तर काय एकदम सिंपल असतं, फक्त हा जो अँगल आहे त्याचे साइन आणि कॉस फाइंड आउट करायचे, ते इथे लिहायचे आणि तो x + iy च्या a + ib च्या फॉर्म मध्ये येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, कन्वर्ट द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म given z is equal to i minus 1 upon cos pi by 3 plus i sin pi by 3. सो पोलर फॉर्म मध्ये आणायचं आहे. पोलर फॉर्म कसा असतो, r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा हा पोलर फॉर्म आहे. इथे cos थीटा sin थीटा दिले, पण आधी आपल्याला तो नंबर काय z हा बघावा लागेल, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, मग त्याचं मॉड्युलस काय येईल ते बघावं लागेल आणि मग आर्ग्युमेंट म्हणजे थीटा काय येईल बघायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला तो ट्रान्सफर करता येईल पोलर फॉर्म मध्ये. सो इथे डायरेक्ट हा काही पोलर फॉर्म मधला नंबर नाही, इथे जरी दिसत असला डिनॉमिनेटर मध्ये हे पोलर फॉर्मचा जो काही पार्ट येतो तसा दिसत असला तरी हा डिव्हिजन मध्ये नंबर दिसतो, त्यामुळे आधी आपल्याला तो सिम्प्लिफाय करावा लागणार आहे. एक सिंपल कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्याला आधी आणावं लागेल, मग मॉड्युलस आर्ग्युमेंट वगैरे घेऊन त्याचा पोलर फॉर्म घ्यावा लागेल. पोलर फॉर्मचा फॉर्म्युला काय, पोलर फॉर्म मध्ये ज्या नंबर लिहितो तो कसा लिहितो, r म्हणजे मॉड्युलस लागतं आपल्याला अँड cos थीटा प्लस i sin थीटा हा त्याचा पोलर फॉर्म मधला फॉर्म्युला आहे. सो आपल्याला थीटा फाइंड आउट करायला लागेल मीन्स आर्ग्युमेंट अँड r मीन्स मॉड्युलस आपल्याला काढावं लागणार. मग आता ह्या नंबरचा कसं डायरेक्ट मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढणार, सो आधी तो नंबर सिम्प्लिफाय करून घेऊया, मग त्याचा मॉड्युलस आर्ग्युमेंट काढता येईल आपल्याला. आता हे जे दिलेलं आहे ते बघितलं तर थोडंसं लक्षात येईल की हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिसतो. जो एखादा कॉम्प्लेक्स नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर हा जो पॅटर्न आहे तो कसा दिसतोय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिसतो. त्यामुळे कारण हा डिनॉमिनेटर मध्ये हा सिम्प्लिफाय करणं तसं कठीण राहील, कारण ह्या दोन टर्मची ॲडिशन आहे आणि मग ते तसं कॅन्सल वगैरे काही होणार नाही इथे. त्यामुळे याला आपण आधी एक्सपोनेन्शियल फॉर्मला ठेवूया, म्हणजे मग थोडंसं सिम्पल करता येईल आपल्याला. सो z विच इज इक्वल टू i minus 1 अपॉन हे लिहिताना एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहूया. cos pi by 3 plus i sin pi by 3 कसं लिहितो आपण, e raised to i आणि जो काही अँगल असेल तो लिहितो. अँगल काय आहे तर pi by 3. सो e raised to i pi by 3 हे त्याचं रिप्रेझेंटेशन झालं. पण e चे फॉर्म्युले किंवा e च्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. सो डिनॉमिनेटर मध्ये e असेल, e raised to समथिंग, e raised to x असेल तर तो त्याला न्यूमरेटर मध्ये आणता येतो. त्याला न्यूमरेटर मध्ये आणण्यासाठी काय करायचं, फक्त पॉवर असेल ती निगेटिव्ह करावी लागते. सो म्हणून हा जो फॉर्मॅट आहे त्याला आपण एक्सपोनेन्शियल मध्ये आणलं, सिम्प्लिफाय करतोय आपण हा नंबर. आता हा नंबर सिम्प्लिफाय करता येईल कारण एक्सपोनेन्शियलच्या प्रॉपर्टीज, ई च्या प्रॉपर्टीज आहेत ना, हा इथे नेता येतो विथ निगेटिव्ह पॉवर. सो i मायनस ह्याला ब्रॅकेट करूया, दोन टर्म्स आहेत, हा डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटरला देणार. सो e रेस टू मायनस i पाय बाय 3. आता e रेस टू मायनस i पाय बाय 3 हा अँगल आणि i म्हणजे i इंटू मायनस पाय बाय 3 असं झालं. म्हणजे काय ते i मायनस 1 इंटू e रेस टू हा पाय बाय 3 हा काय मायनस पाय बाय 3 हा अँगल झाला इंटू i असं तो e रेस टू झाला. आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा, त्याला पुन्हा cos आणि sin च्या फॉर्म मध्ये आपण कधी आणू शकतो, तर पुन्हा आपण cos sin च्या फॉर्म मध्ये आणूया. सो विच इज इक्वल टू हा i मायनस 1 आहेच आणि ह्याला cos sin च्या फॉर्म मध्ये आणायचं असेल तर विथ sin वगैरे घ्यायचं. cos थीटा, थीटा किती येते मायनस पाय बाय 3 प्लस i sin थीटा, हियर थीटा इज मायनस पाय बाय 3. सो आपण परत एकदा ह्या फॉर्म मधनं त्या फॉर्म मध्ये का तर सिम्प्लिफाय होण्यासाठी, कारण z चा फॉर्म्युला आहे पोलर फॉर्मचा, त्यासाठी r लागणार आहे आणि थीटा लागणार आहे आणि ते काढण्यासाठी z सिंपल x प्लस iy च्या फॉर्म मध्ये दिसला पाहिजे, मग आपण ते काढू शकतो आणि ते इथे लिहू शकतो.
त्यासाठी आपण हे करतोय, हे डायरेक्ट असं करायला आपल्याला थोडं कठीण गेलं असतं, म्हणून आपण ईच्या फॉर्म मध्ये आणलं, मग ही प्रॉपर्टी यूज करता आली आणि पुन्हा आपण कॉस ह्या ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये आणलं. आपण हे बघितलं एका व्हिडिओमध्ये की एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये ट्रिग्नोमेट्रिक किंवा ह्याच्यातून ह्याच्यात कसं न्यायचं तो नंबर, कॉम्प्लेक्स नंबर हे बघितले त्या व्हिडिओ. सो आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये अगेन आणलं. आता कॉस आणि साइनच्या प्रॉपर्टीज वापरायच्या, कारण आता व्हॅल्यूज काढायच्या आपल्याला याची. सो विच इज इक्वल टू आय मायनस 1 इनटू ब्रॅकेट. जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये याच्या व्हॅल्यूज काढल्यानंतर तो सिंपल x प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये आला, तसंच सेम इथे असणार आहे. सो कॉस ऑफ मायनस थीटा, आता ही प्रॉपर्टी यूज करायची. अगेन ट्रिग्नोमेट्री आली, कॉस ऑफ मायनस थीटा इज सिंपल कॉस थीटा, म्हणजे कॉस पाय बाय 3. निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह काय दोन्ही कॉस सेम असे करा. प्लस आणि प्लस लिहित नाही कारण साइनची मायनस पाय बाय 3 ची काय प्रॉपर्टी हो गया, साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. सो मायनस प्लस मायनस मायनस झालं मायनस आय साइन पाय बाय 3. तर प्रॉपर्टीज यूज करून आपण आधी साइन वगैरे काय ते बघून घेतल्या. आता आपण ह्या व्हॅल्यूज डायरेक्ट सबस्टिट्यूट करायचे. सो विच इज इक्वल टू आय मायनस 1 इनटू सेकंड ब्रॅकेट मध्ये cos पाय बाय 3. cos पाय बाय 3 म्हणजे किती असतं, cos 60 असतं ना. cos 60 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. 1/2 मायनस आय रूट 3/2. sin 60 ची व्हॅल्यू रूट 3/2. आता बघितलं तर तिथे एकटे ट्रिग्नोमेट्री किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म असं काही तिथे दिसत नाही. आता सिंपल रिअल नंबर्स वगैरे आणि आय असं आलेलं. आता ते सिम्प्लिफाय करायचं म्हणजे a प्लस आय बी च्या सिंपल फॉर्मॅट मध्ये नंबर दिसेल. तो दिसल्यानंतर पुढचं आपली स्टेप करता येईल आपल्याला. सो हे दोन ब्रॅकेट आहे ते मल्टिप्लाय. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ना मल्टिप्लिकेशन मध्ये, सो मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं त्यांचं. सो विच इज इक्वल टू आय इंटू 1/2 मीन्स 1/2 आय, देन आय इंटू आय मीन्स आय स्क्वेअर, हे मायनस साइन, सो मायनस आय स्क्वेअर आणि 1 इंटू रूट 3/2, देन मायनस 1 मायनस 1 प्लस 1/2, सो मायनस साइन झालं, मायनस मायनस प्लस साइन झालं, आय रूट 3/2. So which is equal to 1/2 I. आता I square म्हणजे -1 मायनस मायनस प्लस प्लस रूट 3/2 मायनस 1/2 मायनस 1/2 झाले ना, मायनस 1/2 आणि 1/2 I. ते मायनस 1/2 आणि इथे काय आलं प्लस I रूट 3/2. आता आपल्याला माहिती आहे की फक्त आय च्या ज्या व्हॅल्यू असतात त्याच एकत्र घेता येतात. रिअल मध्ये आय मध्ये एवढ्याच आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. सो विच इज इक्वल टू ही आय ची टर्म आहे पण आय ची टर्म आहे, 2 कॉमन दिसतात. सो रूट 3 प्लस 1 इंटू आय अपॉन 2. आयच्या सगळ्या टर्म्स आपण एकत्र घेतल्या आणि इथे काय आहे प्लस, इथे पण 2 कॉमन दिसतात. सो रूट 3 मायनस 1 अपॉन 2. पण आपण जेव्हा नंबर लिहितो तेव्हा जनरली रिअल पार्ट लेफ्ट साइडला आणि हा जो इमॅजिनरी पार्ट राईट साइडला असं लिहितो. त्यामुळे थोडं गिव्हन. देयरफॉर z इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, देयरफॉर z इज z आपण कन्सिडर केला होता ना या फॉर्म मध्ये, तो सिम्प्लिफाय करत करत इथे आणलेला आहे. z इज इक्वल टू रिअल पार्ट आधी घेऊया, which is रूट 3 मायनस 1 अपॉन 2 प्लस दिस इज इमॅजिनरी पार्ट रूट 3 प्लस 1 अपॉन 2 इंटू आय. सो आता z आपल्याला a प्लस आयबी किंवा x प्लस आय वाय च्या सिंपल फॉर्म मध्ये दिसतोय. दिस इज रिअल पार्ट, दिस इज इमॅजिनरी पार्ट. आता याचा आपल्याला मॉड्युलस काढता येईल आणि हे काढता येईल, थीटा काढता येईल. थीटा पूर्ण काढला नाही तरी चालेल, फक्त आपल्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचे. कारण इथे थीटा काढण्यासाठी जे नंबर्स आहेत ते बघताय तुम्ही आणि मी काय आहे इथे. सो z आधी हा जो कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये होता त्याला सगळं सिम्प्लिफाय करत z सिंपल फॉर्म मध्ये आपण आणलेला आहे. आता त्याचं मॉड्युलस आर्ग्युमेंट काढायचं आणि त्यावरून आपल्याला त्याचा पोलर फॉर्म इथे लिहिता येईल. So z is equal to mod of z होते, mod z is equal to square root of root 3 minus 1 bracket square upon 2 square means 4 square plus root 3 plus 1. आता इथे ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला अप्लाय करायला लागणार आहे. तो आधी करून सगळं सिम्प्लिफाय करून घेऊ. आता 4 दोन्हीना कॉमन आहे त्यामुळे काय होणार आहे, ते कॉमन घेऊया आपण. रूट 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 3 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4. पण a अपॉन b आहे, त्यातला हा कंप्लीट स्क्वेअर आहे ना, त्याला आपल्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर आणता येईल. सो 1 अपॉन 2 स्क्वेअर रूटच्या बाहेर.
सो 1/2 इंटू स्क्वेअर रूट. आता ह्या दोघांचे स्क्वेअर एक्सपांड करून ते सगळं कॅल्क्युलेट करून आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये काय येते ते बघावं लागेल. सो याचा a मायनस b स्क्वेअर म्हणजे √3 स्क्वेअर मायनस 2√3 प्लस 1 आणि इथे प्लस √3 स्क्वेअर प्लस 2√3. आता हे a प्लस b a मायनस b चे माहिती तुम्हाला कसे एक्सपांड करायचे ते तसे एक्सपांड केलं आपण which is equal to 1/2 into bracket √3 square means 3 a आणि हे कॅन्सल झाले a plus 1 plus 1 means 2 हे आता लिहू plus 3 plus 1 means किती आलं 3 plus 3 6 and 8. so 1/2 into √8 असं झालं. आता 8 चा स्क्वेअर रूट डायरेक्ट येत नाही पण 8 means 4 into 2 सो त्यातला एक कंप्लीट स्क्वेअर आपल्याला बाहेर काढता येईल. so 1/2 into square root of 4 into 2 4 into 2 त्याचा हा 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना 2 होऊन येतो. सो 2/2 स्क्वेअर रूट 2 2 कॅन्सल झाले. therefore mod z is equal to मिळालं mod z म्हणजे आपण काय लिहितो r is equal to मिळालं स्क्वेअर रूट ऑफ 2. सो आपल्याला जो फॉर्म्युला आहे त्याच्यातला r काय तो मिळाला आणि थीटा मीन्स थीटा कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. थीटा हा असाच थीटा फॉर्म मध्ये लिहायचा आणि वेअर थीटा इज इक्वल टू धिस किती आहे थीटा हे कॅल्क्युलेट करायला सांगितले. आर्ग्युमेंट किती आहे असं विचारलेलं नाहीये फक्त जो काही असेल त्याचा पोलार फॉर्म मध्ये लिहा तो नंबर एवढंच विचारलं. सो रिप्रेझेंट करायचं आहे पोलार फॉर्म मध्ये त्यामुळे तो थीटा ॲज अ थीटा असंच ठेवलं तरी चालणार आहे. थीटाची व्हॅल्यू काढायची इथे गरज नाही. जेव्हा असं म्हणतात की फाइंड आउट आर्ग्युमेंट अँड मॉड्युलस तेव्हा मात्र थीटाची व्हॅल्यू काढायची काय असेल ते. सो आर मिळाले आपल्याला. आता आपण फक्त रिप्रेझेंटेशन करणार त्याचं आपण आर किती √2 मिळालाय आणि z इज इक्वल टू हे आहे हियर z इज इक्वल टू √3 मायनस 1/2 प्लस √3 प्लस 1/2 r असं आहे आणि मॉड z मिळाले म्हणजे r इज इक्वल टू मिळाले 2. आता आपण त्याचं रिप्रेझेंटेशन करूया. therefore पोलर फॉर्म of z is equal to r means √2 आणि पोलर फॉर्म मध्ये काय असतं cos theta plus I sin theta. सो दिस इज ह्याचा पोलर फॉर्म पण फक्त थीटा म्हणजे काय एवढंच लिहूया त्याची व्हॅल्यू काढायची गरज नाही. हिअर थीटा इज इक्वल टू काय असणार आहे tan इनवर्स ऑफ b अपॉन a. b मीन्स किती आहे आता बघा b अपॉन a करताना हा याचं पण अपॉन 2 आहे त्यामुळे ते कॅन्सलच होईल. त्यामुळे √3 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1. सो थीटा एवढा मोठा आहे त्यामुळे मी इथे लिहिला नाहीये तो सेपरेट लिहिलाय. सो z इज इक्वल टू √2 into this where theta is equal to tan inverse of √3 plus 1 upon √3 minus 1. कारण असं होणार ना b अपॉन a करताना √3 plus 1 upon 2 upon √3 minus 1 upon 2 2 कॅन्सल होते म्हणून आपण ते सगळे तुम्हाला लिहायचं तर थीटाच्या जागी हा सगळा असा ही सगळी अशी टर्म तिथे लिहू शकता. दिस इज पोलर फॉर्म फॉर गिवन z. त्या z चं सिम्प्लिफाय करून आपण त्याला परत पोलर फॉर्म मध्ये तिथे रिप्रेझेंट केलं.